नमस्कार बालमित्रांनो, मी सुभाष मारवाडे, विषय सहाय्यक गणित, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गोंदिया। आज आपण या व्हिडिओमध्ये विषय गणित वर्ग 7वा प्रकरण 16वे चौकोन या अंतर्गत चौकोनाचे घटक बघणार आहोत। चौकोनाचे घटक कोणकोणते आहेत व ते किती आहेत याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। त्यासाठी आपण जिओजेब्रा चा वापर करूया। चला मित्रांनो, तुम्हाला आता जिओजेब्राचा इंटरफेस दिसतो आहे। तर मागील व्हिडिओमध्ये आपण चौकोनाच्या बाजू, चौकोनाच्या लगतच्या बाजू आणि समोरासमोरील बाजू याची इत्थंभूत माहिती घेतलेली होती। आता या व्हिडिओमध्ये आपण चौकोनाचे कोन, लगतचे कोन व समोरासमोरील कोन याविषयी माहिती घेणार आहोत। त्यासाठी आपण जिओजेब्राचा वापर करत आहोत। चौकोनाचे कोन कोणते आहेत बघा, इथं हिरव्या रंगाने जे दिसत आहेत तर जे शिरोबिंदूला लागून असणारे जे आहे त्याला कोन असे म्हणतो। म्हणजे ए हा शिरोबिंदू असेल तर चौकोनाचा कोन ए आहे यामध्ये। तर कोन ए, कोन बी, कोन सी आणि कोन डी हे आपल्याला देण्यात आलेले आहेत, इथे दिसत आहेत। कोन ए चे माप किती आहे? 97 डिग्री। कोन बी चे माप 93 डिग्री। कोन सी चे माप 84 डिग्री। कोन डी चे माप 85 डिग्री। म्हणजे जे कोनांची नाव आहेत ते कोणते आहेत? कोन ए, कोन बी, कोन सी आणि कोन डी। आणि कोन यासाठी या प्रकारचे इथे दाखवलेले हे चिन्ह आहे हे वापरतात। आता लगतचे कोन, मागच्या पद्धतीने जसे आपण लगतच्या बाजू पाहिल्या यामध्ये सामायिक शिरोबिंदू असत होता, तर लगतच्या कोनामध्ये सामायिक बाजू असते। तर बघा, कोन ए आणि कोन बी घेतलं तर याच्यामध्ये ए बी ही जी बाजू आहे ही सामायिक बाजू आहे। आणि म्हणून ए आणि बी हे दोन लगतचे कोन आहेत, त्यामध्ये सामायिक बाजू काय आहे? ए बी आहे। बी आणि सी म्हणजे बघा, हा बी आणि सी हे दोन लगतचे कोन घेतलं तर यामध्ये सामायिक जी बाजू आहे ही कोणती आहे? बी सी। सी डी जर घेतलं आपण, सी, कोन सी आणि कोन डी जर घेतलं तर यामध्ये जी सामायिक बाजू आहे ही कोणती आहे? सी डी आहे। आणि ए आणि डी किंवा डी आणि ए घेतलं तर यामध्ये जी सामायिक बाजू आहे ती कोणती आहे? ए डी आहे। म्हणजे त्या कोनाचे अग्र किंवा बिंदू यांनी जोडून होणारी जी बाजू असते ही सामायिक बाजू असते। म्हणजे दोन लगतच्या कोनामध्ये एक सामायिक बाजू असते। आता मात्र आपण समोरासमोरील कोन बघणार आहोत। तर बघा, कोन ए आहे याच्या समोर कोणता कोन आहे? जर मी तुम्हाला पेनाने दाखवलं तर बघा, कोन ए आहे याच्या समोरचा हा जो कोन आहे हा कोणता कोन आहे? सी कोन आहे। कोन बी घेतलं तर ह्या बी च्या समोरचा जो कोन आहे हा कोणता कोन आहे? डी आहे। आणि त्यामुळे समोरासमोरील कोन कोणते होतील? कोन ए व कोन सी। कोन ए व कोन सी, कोन बी व कोन डी हे समोरासमोरील कोन आहेत। म्हणजे समोरासमोरील कोन, कोन ए, कोन सी आणि कोन बी व कोन डी या समोरासमोरील जोडणाऱ्या कोनांना, म्हणजे इथं जर मी काय काढलं? सेगमेंट काढलं। कोन ए हा समोरासमोरील कोन आहे आणि कोन सी हा समोरासमोरील कोन आहे, यांना मी जोडलं तर याला आपण कर्ण म्हणतो। त्याचप्रमाणे कोन बी आणि त्याच्या समोरासमोरील कोन कोणता आहे? डी, यांना जर जोडलं मी अशा पद्धतीनं तर आपल्याला चौकोनाची दोन कर्ण मिळतात। म्हणजे समोरासमोरील कोनांना किंवा समोरासमोरील शिरोबिंदूंना जोडणाऱ्या रेषाखंडाला आपण काय म्हणतो? कर्ण असे म्हणतो। म्हणजे कर्ण AC किंवा रेख AC हा कर्ण आहे व रेख BD हा सुद्धा कर्ण आहे। म्हणजे रेख AC व रेख BD हे दोन या चौकोनाचे कर्ण आहेत। तर अशा पद्धतीनं या व्हिडिओमध्ये आपण चौकोनाच्या बाजू, लगतच्या बाजू, समोरासमोरील बाजू, चौकोनाचे कोन, लगतचे कोन, समोरासमोरील कोन तसेच कर्ण ह्या सर्व चौकोनाच्या घटकाची माहिती पाहिली। धन्यवाद मित्रांनो, इथंच आपण थांबूया आणि समोरच्या व्हिडिओमध्ये चौकोनाचे उर्वरित जे गुणधर्म आहे त्याबद्दल माहिती बघूया। थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ। थँक्स वन्स अगेन।